सो हे गाईज परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, आदित्य आणि अर्चनाचं लग्न झालेलं आहे. खूप सुंदर लग्न झालेलं आहे आणि गडबड खूप झाली. म्हणजे लग्नाचा दिवस, त्यानंतर आमच्या घरी रिसेप्शन होतं आणि मी खूप ट्राय केला की लग्नाचे थोडेसे व्हिडिओज घेईन किंवा रिसेप्शनचा व्लॉग करेन, पण इतकी कामं होते आणि मोबाईल घेताच आला नाही मला हातात. पण छोटे छोटे व्हिडिओज मग केले आणि आमचे फोटोग्राफर प्रसाद ते वेडिंग फिल्म किंवा एकत्रित व्हिडिओ देतीलच नंतर. तर झालेलं आहे लग्न. हा ब्लॉग त्यासाठीच आहे की त्याच्यानंतर आम्ही देवदर्शनसाठी गेलो होतो. तर हा देवदर्शनचा व्लॉग आहे ॲक्च्युली. तर लग्नाची फिल्म किंवा आमची त्या दोघांची एंट्री कशी होती किंवा काय काय रिसेप्शन गेम्स वगैरे त्याचे ब्लॉग्स मी नंतर टाकेन. तोपर्यंत तुम्ही हा ब्लॉग बघा. आणि अपडेट द्यायचं म्हटलं तर खूप सुंदर लग्न झालेलं आहे आणि आमच्याच घरी आलेले आहे अर्चना. सो सध्या आम्ही सगळे एकत्रितच राहतोय. तर इथून पुढचे व्लॉग्स पण खूप इंटरेस्टिंग असतील, कारण अर्चनासाठी काहीच नवीन नव्हतं. ती आमच्या घरी आली तर खूप छान रमली ती, कारण आमची आधीपासून 6 महिन्यांपासून ओळख आहे. सो तिला असं वाटलंच नाही की ती कुठल्या असं दुसऱ्या घरी गेलेली आहे. सो खूप छान सगळं पार पडलेलं आहे. तर इथून पुढचे ब्लॉग्स तुम्ही बघत राहा. ते सामान होतं, ते पाण्याचे कॅन द्यायचे होते, पत्रावळ्या सगळं टाकायचं, सगळं सकाळी उठून तिथे आज परत पाहुण्याचे आपलं उठलो मी. तिकडे जायचं. नवीन जोडी, पहिलं मंदिर. ऍक्च्युली दुसरं मंदिर आहे हे. पूर्ण डोंगर चढत फार खाली चढत यायचं वरनं अंतर. अँड येस, आम्ही आत्ता आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये. आम्ही ॲक्च्युली गाडी करून आलेलो आहोत सगळेजण. आणि इथे बघू शकता कोल्हापूर अंबाबाईच्या मंदिराच्या समोरच हे असे स्ट्रीट फूडसारखे गाडे असतात उभे. तर तिथला वडापाव मम्मीला आणि आदित्यला खूप आवडतं, तर हे वडापाव खात आहेत. मी आणि अर्चनाने इथे घेतलेला आहे अप्पे. तर इथले अप्पे मला खूप आवडतात. म्हणलं अर्चनाला टेस्ट करूया. तर खूप छान आणि टेस्टी नाश्ता होतो इथे. तर आम्ही नाश्ता करून आता पुढे जातो आहे. इकडे 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 एंट्री आहे.
आणि इथे संडे असल्यामुळे इतकी भयानक गर्दी होती, तर मी, मम्मी, गीता दीदी आणि दोन माझे भाचे आम्ही बाहेरच थांबलो. मग आदित्य, अर्चना आणि जीजू गेले दर्शनासाठी, मुखदर्शनासाठीच. तर इथून मी बाहेरूनच लांबून व्हिडिओ केला, तर बघू शकता किती चेंगराचेंगरी आहे. झूम करून मी छोटासा व्हिडिओ घेतला त्यांचा, पण जीजू जाऊन त्यांचा व्हिडिओ केले. आय मीन स्ट्रगल करून लिटरली त्या दोघांचा व्हिडिओ कॅप्चर केला त्यांनी. आणि इथे आम्ही आलेलो आहोत गोटी सोडा प्यायला. तर आम्ही महाप्रसादच घेतला, महालक्ष्मीचा जो महाप्रसाद असतो, खूप टेस्टी असतो, खूप आवडतो सगळ्यांना प्रसाद. तर त्यानंतर आम्ही हे गोटी सोडा प्यायला आलेलो आहोत, कारण खूप आवडतो गोटी सोडासुद्धा सगळ्यांना. हा एका दमात पितोय बघा. हा होता छोटासा व्लॉग देवदर्शनचा. आपण पुढच्या व्लॉगमध्ये भेटू, तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.